महत्त्वाच्या किचन टिप्स. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. पुरीसाठी मीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. मसालेदार पदार्थाची घरी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते. भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकता. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये. पुलाव करताना संत्र्याचा सालीचं चूर्ण मिसळा. त्यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. सॅलेड बनविण्यासाठी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचं चव मिक्सरला करून रश्श्यात घालवा. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी. चविष्ट होते. मेथी धुतल्यावर थोडं मीठ घालून ठेवा. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.